यानंतर आपण बघणार आहोत पुढला एक स्पेशल रिपोर्ट. धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही असा सवाल करणाऱ्या विरोधकांना आता धनंजय मुंडेंनाच ते राजीनामा का देत नाहीत याचं उत्तर द्यावं लागणार आहे. कारण ज्या पक्षप्रमुख आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर मुंडेंनी राजीनाम्याचा चेंडू टोलवला होता, आता त्या अजित पवारांनी हा चेंडू मुंडेंच्या कोर्टात टाकला. विशेष म्हणजे यावेळी अजितदादांनी नैतिकतेचीही आठवण करून दिल्याचं पाहायला मिळालं. मी नैतिकता म्हणून राजीनामा दिलेला. मुंडेन प्रकरणी अजित पवारांचं विधान. तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही. मुंडेंच्या राजीनाम्यावर त्यांनाच विचारा. दादांनी चेंडू धनंजय मुंडेंकडे टोलवला. आपण त्यांना प्रश्न विचारतो. भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापलंय. सुरेश धस मुंडेंबाबत काहीसे मवाळ झाले असले तरी मस्ताजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची धग कायम आहे. वाल्मिक कराड कनेक्शनवरून काही सत्ताधारी आमदारांसह विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विरोधक सातत्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारणा करतात. पण आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नैतिकतेचा दाखला देत राजीनाम्याचा चेंडू स्वतः मुंडेंच्याच कोर्टात टोलवलाय. आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला. 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला. आता त्यावेळेस परिस्थिती असती. आज आम्ही सारखं असं म्हणतोय, म्हणजे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील, किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि त्या मताशी आम्ही आहोत. आपण त्यांना प्रश्न विचारतो. वाल्मिक कराडशी असलेली जवळीक, त्याच्याशी असलेले व्यावसायिक संबंध अशा अनेक कारणांमुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर मुंडेंविरोधातील पुरावे अजित पवारांकडे दिलेले आहेत. पण त्यानंतर अजित पवार मुंडेंच्या राजीनाम्याबाबत बोलायला तयार नाही. आता तर त्यांनी धनंजय मुंडेंनाच विचारा असं सांगत या प्रश्नाला बगल दिल्याचं दिसतंय. त्यामुळे दमानियांनी आश्चर्य व्यक्त केलंय. यंत्रणा बंद करून टाकाव्या, चौकशा बंद करून टाकाव्या, पोलीस जे आहेत त्या सगळ्या यंत्रणांना आता आराम द्यावा. कारण एक व्यक्ती जो दहशत करतो, जो घोटाळे करतो, तो ठरवेल की त्याचा राजीनामा घ्यायचा की नाही. त्याचा पक्ष नाही ठरवणार, मुख्यमंत्री नाही ठरवणार. मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी द्यायचा की नाही आता तो व्यक्ती ठरवणार. म्हणजे हे तर कमालीचं स्टेटमेंट झालं. महाविकास आघाडीने देखील अजित पवारांच्या या भूमिकेवरती टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. असं दादांचं म्हणणं आणि अचानक हातवर करणं याचा स्पष्ट अर्थ आहे की अजितदादांची सुद्धा इच्छा आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. मात्र तो राजीनामा देत असताना त्याचं पाप किंवा त्याचं बिल आपल्या नावावर फाडलं जाऊ नये याच्यासाठी दादा एक अत्यंत सेफ झोनमधला उत्तम गेम खेळत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेव्हापासून वाल्मिक कराडचं नाव आलंय तेव्हापासून धनंजय मुंडेंविरोधात विरोधक आक्रमक झाल्याचं दिसतंय. पण त्यानंतर मुंडेंवर ना पक्षाने कारवाई केली ना सरकारकडून काही विचारणा झाली. जेव्हा जेव्हा वरिष्ठांना राजीनाम्याबाबत विचारणा झाली तेव्हा तो चेंडू दुसऱ्याकडे टोलवला गेला. स्वतः धनंजय मुंडेंनी राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं म्हटलं होतं. आता मात्र अजित पवारांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत हा निर्णय मुंडेंवरती सोपवल्याचं दिसतंय. त्यामुळे आता धनंजय मुंडे यावरती काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.